हरे कृष्णा. गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. खूप उशीर झालाय त्याबद्दल क्षमा मागते. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग यामधील 14वा श्लोक पाहणार आहोत. काल पैठणीला माताजींनी चंद्राची शक्ती कशा पद्धतीने सर्व औषधींमध्ये असते हे खूप छान पद्धतीने सांगितलं. तर आज आपण पाहूयात त्यापुढे भगवंत काय म्हणतात. कारण भगवंत आता आपल्याला या अध्यायामध्ये भगवंतांच्या धामाचं वर्णन करून सांगतायत आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगताहेत की जेणेकरून आपण त्यांच्या प्रती आकर्षित होऊ. आता धामाचं जसं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की माझं धाम की जिथं सूर्यचंद्राची आवश्यकता नाहीये असं सांगितलं. आणि आता या भौतिक जगामध्ये मी कसा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किंवा कणाकणांमध्ये कसा मी समाविष्ट आहे. तर असं एक विभूती थोडक्यात जसं पूर्वी आपल्याला भगवंतांनी सांगितलं तर त्याच पद्धतीने भगवंत सांगतात की मी माझ्या शक्ती या जगामध्ये कशा पद्धतीने आहेत. तर काल आपण औषधीच्या बाबतीत पाहिलं आणि आज भगवंत आपल्या आश्रित असणारा जो जठराग्नी आहे त्याच्याबद्दल वर्णन करणार आहे. तर श्लोक पाहूया. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. अर्थ सर्व सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण तथा अपान वायूशी संयोग साधतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंतांचेच रूप आहे. वेदांमध्येही म्हटले आहे की भगवंत किंवा ब्रह्म अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहेत आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहेत. म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच सहाय्य करीत असल्यामुळे आहार सेवनाच्या संदर्भात जीवाला स्वातंत्र्य नाही. जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत सहाय्य करीत नाहीत तोपर्यंत तो अन्न खाण्याची शक्यताच नाही. याप्रमाणे भगवंतच अन्न पदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचनही करतात आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो. वेदांत सूत्रामध्येही या गोष्टीला दुजोर देण्यात आला आहे. भगवंत ध्वनी शरीर वायू आणि जठरामध्ये असणार जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत. चर्व्य चोष्य लेह्य आणि पेय असे 4 प्रकारचे अन्न असते आणि या सर्वांना पचविणारी पचन शक्ती ही भगवंतच आहे. तर खूप म्हणजे माझ्या जवळचा हा श्लोक आहे कारण आयुर्वेद हा अष्टांग किंवा 8 अंगाचा विचार करतो. त्यातलं पहिलं अंग म्हणजे काय चिकित्सा. काय म्हणजे काय की अग्निचिकित्सा. जिथं अग्नीचा विचार होतो तर ते ज्याला ढोबळ मानानं मेडिसिन असं पण आता म्हणू शकतो. परंतु त्याही पेक्षा व्यापक अर्थ आहे की अग्निचिकित्सा आहे जेव्हा प्रमुख असं
आयुर्वेदाचं अंग आहे. आणि नंतर मग बाकीचे आहेत की लहान मुलांचं काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग अशा पद्धतीचे सगळे वेगवेगळे क्षेत्र आहेत. तर प्रमुख आहे ती काय चिकित्सा किंवा अग्निचिकित्सा. कुठल्याही आयुर्वेदिक तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर ते वैद्य हे पहिल्यांदी पथ्य, अपथ्य, पुन्हा दिनचर्या अशा पद्धतीचं सगळं हिस्ट्री टेकिंग ते, आणि मग त्याच्यानुसार कुठे कुठे काय काय करेक्शन्स असतात तर ते सुचवले जातात. कारण मुख्य भाग अग्निचिकित्सेत, कारण एखाद्या एखाद्या व्यक्तीमध्ये म्हणजे हे अग्निचिकित्सा म्हणजे काय, तर ज्यांचा अग्नी किंवा पचनशक्ती चांगली आहे तर अर्थातच त्या व्यक्तीचे सगळेच अवयव हे चांगल्या पद्धतीने पोषण त्याचं होतं आणि मग तिथे रोग होण्याची शक्यताच नसते. आणि कुठलंही जेव्हा आपण पाहतो की आपण इलेक्ट्रिसिटीचं बटन हे करतो, दाबतो, तर त्यातून आपल्याला काय एखादं उपकरण म्हणजे लाईट लागते किंवा एखादं मोटर चालते म्हणजे काय की एनर्जी क्रिएट होते. मग आपण देखील आपण हे इंधन घेतो ना, अन्न घेतो म्हणजे इंधन घेतो, तर त्याचं फायनल आउटपुट काय असतो तर एनर्जी. त्यामुळं आपला उत्साह, आपली एनर्जी लेवल ही सगळी एखाद्याची चांगली असेल, एखाद्या व्यक्तीकडे बघूनच आपल्याला असं आपण म्हणतो ना की शुद्ध भक्त किंवा शुद्ध सात्विक व्यक्ती अशा पद्धतीने जेव्हा आपण या सगळ्या किंवा उत्साही व्यक्ती, तर हे काय आहे तर ही एनर्जी त्यांची काम करत असते. आणि ज्यांची पचनशक्ती छान आहे तर तो माणूस सदैव एनर्जेटिक असतो. त्यामुळे फार महत्वाची गोष्ट आहे की अग्नी. हम्म. तर आता इथं भगवंत किती छान म्हणतात की सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे. म्हणजे आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा आपल्याला आपण भगवंतांची सेवा करत आहोत किंवा आपल्याला भगवंतांचं स्मरण होणं किती आवश्यक आहे, पण हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो, प्रसाद घेतो, हं, तर तेव्हा आपण एक फक्त उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, बरोबर ना, की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होती नाम घेता हुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. किती छान म्हटलंय की उदरभरण नोहे, नुसतं डस्टबिन सारखं नुसतं भरायचं नाहीये, तर ते यज्ञ कर्म आहे. मग आपण आपल्या घरामध्ये होम करतो किंवा वास्तुशांती करतो. आता श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी सत्यनारायणची पूजा केली असेल, तर एक यज्ञ छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तो असतो. मग त्याच्यासाठी आपण किती तयारी करतो ना, यज्ञाची तयारी, आणि त्याचे काही नियम पालन करतो आणि तो यज्ञ आपण संपन्न करतो. तर एका होमाची जशी आपण तयारी किंवा काळजी करतो, तसंच इथं म्हटलंय की हे देखील यज्ञ कर्म आहे. त्यामुळं जेवण घेणं, प्रसाद घेणं हे यज्ञ कर्म आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इथं स्वतः भगवंत त्या अन्नाचं पचन करण्यासाठी जाठराग्नी स्वरूपामध्ये उपस्थित आहेत. तर किती प्रकारचे अग्नी आहेत, तर आता बाकीचे पण आहेत, म्हणजे बाह्य जगाचे पण आहेत अग्नी, पण त्याचा आपण आता इथे नाही विचार करत आहोत. आपण शरीरातल्या अग्नीचा फक्त ढोबळ मानाने विचार करूया. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सेलच्या ठिकाणी स्वतःचा अग्नी असतो. त्यामुळे असंख्य अग्नी उपस्थित आहेत. परंतु आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेण्याच्या दृष्टीने किंवा सहज समजण्याच्या दृष्टीने आपण ढोबळ मानानं ह्याचं 13 अग्नींमध्ये विभाजन केलंय. तर कुठला, तर मुख्य म्हणजे जठराग्नी. जेव्हा आपण अन्न घेतो ते पोटामध्ये जेव्हा जातं आणि तिथं जे काही पचन संस्कार होतात, तर तो आहे मुख्य जठराग्नी. त्याच्यानंतर ते काही प्रमाणामध्ये म्हणजे आपण सुरुवातच कुठून होते तर आपल्या जिभेपासून. जेव्हा आपण अन्न जिभेवर किंवा दातांखाली ठेवतो आणि चर्वण करतो, तर तिथूनच त्याचं तुकडे व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते, ज्याला बोधक कफ असं म्हणतात. तर ते होऊन नंतर ते गिळलं जातं आणि मग त्याच्यावरती पोटामधल्या HCl ची प्रक्रिया, पुन्हा
स्वादुपिंडामधनं येणाऱ्या अमायलेज या सारख्या डायजेस्टिव्ह एन्झाईमची प्रक्रिया, पुन्हा बाईल्स यकृतातून जे येतं, तर अशा विविध प्रकारच्या पाचक रसांची त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि त्याचं अजून सूक्ष्म स्वरूप प्राप्त होतं आणि ते मग प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने आवश्यक आहे त्या स्वरूपामध्ये पोहोचवलं जातं. त्यामुळे जठराग्नी हा मुख्य. त्याच्यानंतर आपण पंचमहाभूत पाहिली की आपलं शरीर हे पांचभौतिक आहे, म्हणल्यानंतर पोषण हे देखील पांचभौतिक असलं पाहिजे. म्हणून 5 प्रकारचं पोषण करणारा जे काही आपण आहार घेणार आहे, ज्याचं ढोबळमानाने 4 विभागात आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने ते विभाजन केलेलं आहे. तर पंचमहाभूतात्मक आहार घेतोय तर त्या आहाराची पचवण्याची जी क्षमता शरीरामध्ये आहे तर त्याला म्हणायचं धात्वग्नी. तर 7 प्रकारचे धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर हे अजून सूक्ष्म स्तरावरती जातात. म्हणजे काय की जेव्हा आपण अन्न घेतो किंवा पाणी घेतो तर पहिला जो धातू बनतो तो म्हणजे रस. तर आपण आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये फ्लुइडचं प्रमाण जास्त आहे शरीरामध्ये. तर हा जो फ्लुइडस पार्ट आहे किंवा द्रव भाग जो आहे तो रस धातू असं म्हटलं जातं. रक्त तर आपल्याला सगळ्यांना माहितीये. मांस म्हणजे मसल्स हे देखील म्हणजे स्नायू हे देखील सगळ्यांना माहिती आहे. मेद म्हणजे फॅट हे माहिती आहे आपल्याला. नंतर अस्थि म्हणजे हाडं, त्याच्यामध्ये असणार बोन मॅरो म्हणा किंवा नसा आहेत, तर हे झाला मज्जा धातू. आणि शुक्र, शुक्र म्हणजे ढोबळमानानं स्त्री बीज पुरुष बीज असा विचार करू शकतो आपण, की जिथं नवनिर्मिती अगदी सेल लेवलवरती पण राहतं की रिजनरेशन पुनरुत्पादनची क्षमता, असा म्हणजे शुक्र धातू. तसे 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात. तर त्या पद्धतीचा आहार तिथं पोहोचला त्या स्वरूपामध्ये तर त्याला आपल्या सेलमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी किंवा त्या त्या धातूचं पोषण करण्यासाठी तिथं विशिष्ट अग्नी उपस्थित असतो, त्याला म्हणायचं धात्वग्नी. आणि पंचमहाभूतांचं म्हणजे पृथ्वी तत्वाचं पचन करण्यासाठी उपस्थित असलेला पृथ्वी महाभूतात्मक अग्नी. त्याच्यानंतर जल महाभूताचं पचन करणारा जल महाभूतात्मक अग्नी. पुन्हा तसंच हे 5 प्रकारचे पांचभौतिक अग्नी, म्हणजे 5 प्रकारचे पंचमहाभूतांचे अग्नी, 7 प्रकारचे धात्वग्नी, हे झाले 12. आणि 13वा म्हणजे कायाग्नी किंवा जठराग्नी. तर भगवंत म्हणतात हा जठराग्नी किंवा वैश्वानर म्हणून म्हणजे मी आहे. कारण तो जर व्यवस्थित असेल तर पुढचे अग्नी त्याच्यावरती अवलंबून राहतात. त्यामुळे फार महत्वाचा हा अग्नी आहे. त्यामुळं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण यज्ञ कर्म करत असतो, जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करतो तेव्हा उदरभरण नाहीये, तर ते यज्ञ कर्म आपण करत आहोत. मग या यज्ञ कर्मातल्या आहुती किती योग्य असल्या पाहिजेत, बरोबर ना? की जर आपण साधी जरी पूजा करायची म्हणली तरी आपण त्याची सामग्री किती व्यवस्थित अगदी चोखंदळपणे त्याची निवड करतो. तसंच या जठराग्नीचा होम आपण जेव्हा करणार आहोत, जठराग्नीमध्ये आहुती जेव्हा देणार आहोत, तर त्या होमाची वेळ देखील ठरलेली आहे आणि त्या होमामध्ये काय काय आहुती द्यायच्यात ते देखील ठरलेलं आहे. मग त्याचा विचार म्हणजे हा चतुर्विध आहार. पचाम्यन्नम पचाम्यन्नम चतुर्विधम असं म्हटलंय. आता हे 4 प्रकारचे आहार काय सांगितले: चर्व्य, चोष्य, लेह्य आणि पेय. तर चर्व्य म्हणजे काय? चर्व्य किंवा ज्याला आपण भक्ष म्हणतो. भक्ष म्हणजे किंवा चर्व्य म्हणजे काय की जिथे आपल्याला चावायला लागणार आहे. तर त्या चावायला लागणार म्हणजे कठीण पदार्थ राहतात. मग कठीण पदार्थ म्हणजे काय की जिथे पृथ्वी महाभूत जास्त आहे. पृथ्वी कठीण आहे ना, म्हणजे जिथे आपल्याला आपल्या दाढांचा किंवा दातांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करावा लागणार आहे. मग तिथे कुठले कुठले पदार्थ येतात की कुठलाही कडक पदार्थ जरी घेतला आपण, म्हणजे खारीक घेतली, खोबरं घेतलं, पोळी घेतली, भाकरी घेतली, थालीपीठ घेतलं,
किंवा सॅलड्स घेतले, तर हे काय आहेत की आपल्याला तिथं खूप चावायला लागणार आहे. तर हे झालं चर्व्य. मग आता तुमच्या पण लक्षात आलं असेल की आता हे चर्व्य पदार्थ थोडेसे कठीण स्वरूपाच्या धातूंचं पोषण करणार. म्हणजे पृथ्वी, महाभूत या गोष्टी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने हे आवश्यक असतील. आता डिंकाचे लाडू, आता थंडीचा सीझन सुरू होतोय, तर त्या सीझन किंवा आता दिवाळीचे पदार्थ गडबड सगळ्यांची सुरू झाली असेल, तर त्याच्यामधले जे काही सगळे पदार्थ आहेत ते सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. कारण या सीझन मध्ये ही पृथ्वी महाभूताचा अग्नी पचवण्याची क्षमता त्याची किती चांगली असणार आहे. त्यामुळे आपण थंडीच्या पदार्थांमध्ये जेव्हा असे पदार्थ घेऊ तेव्हा ते किती सहजपणे पचतात हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि त्यामुळं त्या त्या धातूचं पोषण देखील चांगल्या पद्धतीने होतं. दुसरं आहे चोष्य. चोष्य किंवा लेह्य म्हणजे चाटून जे आपण खाऊ शकतो, तर त्याला म्हणायचं चोष्य किंवा लेह्य. आता ह्याच्यामध्ये काय काय समाविष्ट होऊ शकतं, तर एक पंचामृत म्हणून प्रकार असतो की ज्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल की फोडणी देतात ते हिरवी मिरची पुन्हा तीळ अशा पद्धतीने तो पदार्थ तयार करतात. आणि आपल्या पानाच्या डाव्या बाजूला तो छोट्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो. तर पंचामृत घ्या किंवा मोरंबा घ्या किंवा गुळांबा किंवा जॅम सारखे पदार्थ, सॉस सारखे पदार्थ. अर्थात इथे म्हणजे केमिकली प्रिपेअर्ड असं अपेक्षित नाहीये, तर घरात बनवलेले साधारणतः. किंवा ओल्या चटण्या असतात, हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, पुन्हा श्रीखंड, छुंदा, लोणचं. तर हे सगळे पदार्थ कसे आहेत आपण जर पाहिलं तर असे आंबट, गोडसर, तिखट या स्वरूपाचे हे पदार्थ आहेत. तर बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आपण तापातून उठतो तेव्हा आपल्याला काहीच खाण्याची इच्छा नसते, तर तेव्हा अशा पद्धतीचे थोडस आपण म्हणतो ना की काहीच चव नाहीये, थोडस मला एखादा पापड दे किंवा थोडस लोणचं खावंसं वाटतं किंवा काहीतरी असं चाटून खाण्यासारखी इच्छा होते. तर हे सगळे पदार्थ काय करतात की रुची निर्माण करतात. जेवणामध्ये आवड निर्माण करतात किंवा पाचक स्त्राव त्या पद्धतीने स्त्रवण्यास ते मदत करतात. त्यामुळे चव नसणे या प्रकारामध्ये या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. तिसरं काय दिलंय तर चोष्य. तर चोष्य आणि लेह्य हे सर्वसाधारणतः सेम कॅटेगरीमध्ये आहेत. तर म्हणजे चोष्य म्हणजे चोखून खाणारे आणि लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे अशा पद्धतीचे. तर दोन्हींचं काम सेम अशा पद्धतीने राहतं. एक भोज्य म्हणून प्रकार राहतो, तर त्याच्यामध्ये जे थोडेसे मऊसर प्रकार राहतात ना की भात, उपमा, पोहे, की जे खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्याची जाणीव होते आणि त्याला फार काही अगदी म्हणजे खूप चावण्याची पण हे राहत नाही, की सहजपणे ते आपण चावून हे करू शकतो. तर अशा पद्धतीने भोज्य या स्वरूपामध्ये देखील आपण आहार घेतो. आणि पुढचं आहे ते पेय किंवा द्रव पदार्थ. तर द्रव पदार्थामध्ये मुख्य पाणी, त्याच्यानंतर दूध, सूप, खिरी, आमटी, ताक, मठ्ठा, कढी, सोलकढी अशा सारखे सगळे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या द्रव या स्वरूपामध्ये येतात. मग आता इथं काही गोष्टी म्हणजे आता सरबतासारखा पदार्थ घेतला, उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो किंवा खूप थकवा होतो आणि तिथे खूप असं जे भक्ष्य भोज्य या स्वरूपात खाण्याची फारशी इच्छा नसते. मग तिथे आपण थोडस चाटण या स्वरूपामध्ये लेह्य, चोष्य अशा पद्धतीने आपण त्याचा वापर जास्त करतो किंवा सरबतांचा जास्त वापर करतो. की अग्नी काही खूप असा धगधगत नाहीये, तर मंद आहे अग्नी, त्यामुळे आपण पेय स्वरूपामध्ये किंवा खूप घाम येतो उन्हातनं थकायला खूप होतं, मग तिथे आपण सरबतांचा वापर करतो. तर ते सगळं झालं पेय. आणि त्याचा परिणाम काय आहे की शरीरातली उष्णता कमी करणं आणि लगेच तरतरीतपणा देणं, हे त्याचा मुख्य त्याचा रोल आहे. आता थंडीचा सीझन सुरू होतोय, पावसाळा नुकताच संपत आलाय असं आपण म्हणू शकतो. कारण ऑक्टोबर हीट तशी फार अगदी काही जाणवत नाहीये.
मध्येच पाऊस पडतोय, त्यामुळं ऑक्टोबर हीट म्हणा किंवा आता आपण कोजागिरी साजरी केली, तर जेव्हा ऑक्टोबर हीट मधला जो दाहकता आहे ती कमी करण्यासाठी म्हणून कोजागिरी पौर्णिमेचं प्रयोजन आहे, की जिथे आपण मसाल्याचं दूध पितो आणि जेणेकरून आपलं शरीर शुद्धी किंवा थोडस जुलाब होऊन आपल्या शरीरातली उष्णता कमी होणं, खरं तर त्याचा तो उद्देश राहतो. त्यामुळे दूध तुपाचा वापर या ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप छान छान पद्धतीने होतो. आणि खरं तर कोजागिरी किती जणांना साजरी करता आली माहिती नाही, कारण ढगाळ वातावरण होतं, त्यामुळं खरं तर चंद्र दिसलाच नाही आणि थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला. त्यामुळं साधारण पावसाळ्याचा एंड अशा स्वरूपाचा आपण आत्ताचा सीझन अनुभवतोय. ऑक्टोबरची हीट दुपारच्या वेळेत अनुभवतोय, असं थोडंसं विचित्र वातावरण आहे. तर या वातावरणामध्ये आपल्याला कधी कधी सूप पण घ्यावेशा वाटतात, की जेव्हा थोडंसं थंड आहे वातावरणामध्ये आणि जेव्हा वातावरणामध्ये थोडी उष्णता आहे, तेव्हा मग आपल्याला थोडंसं जसं आता दुधाचं उदाहरण दिलं, तर तशा पद्धतीचे आपल्याला पदार्थ घेण्याची इच्छा होते. तर अशा पद्धतीने आपण उष्ण आणि थंड पेय अशा दोन्ही पद्धतीमध्ये त्याची एक कॅटेगरी करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. तर जेव्हा आता कार्तिक महिना किंवा थंडीचा सीझन सुरू होईल, तर तेव्हा आपण याच गोष्टी गरम ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर सूप, कढी, आमटी यासारखे जे पदार्थ आहेत, तर जेणेकरून आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता पण जाणवेल आणि एक काय म्हणतो, तोंडाला चव येणं हा पण प्रकार आपण तेव्हा अनुभवू शकतो. आणि थोडंसं आत्ताचं जे वातावरण आहे की विषम वातावरण आहे, तर त्याच्यामध्ये अग्नी कधी मंद आहे कधी छान आहे, तर अशा ह्याच्यामध्ये भूक वाढवण्यासाठी देखील ह्या सूप, कढी यांचा वापर आपण करू शकतो. आणि जेव्हा कडक हेमंत किंवा शिशिर ऋतू किंवा गुलाबी थंडी किंवा कडाक्याची थंडी अशी जेव्हा सुरू होईल, तेव्हा मात्र आपल्याला हेच द्रव पदार्थ थोडेसे काय म्हणतो आपण शाही स्वरूपामध्ये घ्यावे लागतील. जसं की खिरी आहेत किंवा दुधाचे एक गाढ हे करून बासुंदी सारखे पदार्थ आहेत. तर अशा पद्धतीने आपण तेच थोडस शाही स्वरूपामध्ये या पेय स्वरूपांचं स्वरूप बदलू शकतो. आणि जेव्हा पचन मागे पुढे राहतं, तेव्हा आपण ताक, मठ्ठा यांचा वापर करू शकतो, की जे रुची निर्माण करणारे आहेत. तर पेय पदार्थांमध्ये देखील आपण अशा पद्धतीने विभाजन करू शकतो. या सगळ्या पेय पदार्थांमध्ये मात्र शीतपेय किंवा कोल्ड ड्रिंक्स याचा अजिबात सुद्धा काही शून्य रोल आहे. म्हणजे त्या गोष्टी आपल्या कुठंच एक्सपेक्टेड नाहीये. जे हॉटेलमध्ये एक फॅशन म्हणून बऱ्याचदा इकडे गरम गरम काहीतरी पिझ्झा, बर्गर अशा स्वरूपाचे पदार्थ मागवले जातात आणि त्याच्या सोबत आपण म्हणजे तरुण वर्ग साधारणतः स्प्राईट, कोको कोला अशा पद्धतीचं शीतपेयांचं मागणी करतो. तर असं वाटेल एखाद्याला की हे काय, मग काय एक तर भक्ष्य आहे किंवा भोज्य आहे आणि दुसरं म्हणजे पेय आहे, पण तसं नाही अपेक्षित. तर जे आपल्या परंपरेनुसार हे चतुर्विध आहार आहेत, तर ते अपेक्षित आपल्याला इथं आहेत. आणि कृत्रिमतः कुठलाही थंडपणा निर्माण करणं किंवा केमिकल्सचा वापर करणं, तर असं कुठंही या चतुर्विध आहारामध्ये अपेक्षित नाहीये. तर आपली महाराष्ट्रीयन जेव्हा आपण ताट किंवा पान म्हणतो, तर ते कशा पद्धतीचं राहतं, तर डावी बाजू, उजवी बाजू आणि मध्ये काय घ्यायचं, तर अशा पद्धतीने साधारणतः ते डिवाइड केलेलं असतं. मग डाव्या बाजूंमध्ये जे छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे लेह्य स्वरूपामध्ये जे काही चटण्या किंवा हे मुरब्बा, पंचामृत हे सगळे जे पदार्थ आहेत, लिंबू, हे सगळं त्या डाव्या बाजूला असतं. मध्ये मुख्य भाग असतो जेवणाचा, जो भोज्य, भक्ष्य या स्वरूपामध्ये असतो. म्हणजे चपाती, भाकरी, भात या स्वरूपाचं, पुरी या स्वरूपाचं, आणि उजव्या ह्याच्यामध्ये मग भाज्यांचं भोज्य या स्वरूपामध्ये त्याचं म्हणजे ते वाढलेलं असतं.
आणि मग ह्याच्यानुसार ती मात्रा किंवा क्वांटिटी देखील ठरत असते, की उगाचच आपण चटणीच खाऊन आहार संपवला असं होत नाही. किंवा केवळ आपण एक कठीण किंवा भाजी भात असंच खाल्लंय आणि इकडं द्रव पदार्थ किंवा चटण्या वगैरे काहीच घेतलेल्या नाहीये, तर ते देखील चुकीचं आहे. आणि आता आपण हे पाहू शकतो की खरोखर आपण हे ऐकायला खूप छान वाटतं कदाचित, परंतु याचा किती महत्वाचा रोल आहे. तर आपण कणिक जेव्हा मळतो तेव्हा आपण पाहतो की नुसतंच कोरडं पीठ किंवा आणि थोडंसंच पाणी घातलं तर ती कणिक तितकीशी चांगली मऊ होते का, तर नाही. उगाचच काहीतरी कडक अशा स्वरूपाची होते. किंवा खूप पाणी घातलंय आणि मग थोडंसंच पीठ घेतलंय, मग त्याचं पण ते टेक्स्चर असं खूप काहीतरी लिबलिबीत होऊन जातं. तर कणिक तिंबताना आपण मध्ये मध्ये पाणी घालत असतो, जेणेकरून ती पीठ सगळं एकत्र व्यवस्थित मिळून येईल. तर त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा हे जेवण घ्यायचं आहे, तेव्हा हे चतुर्विध पदार्थ जेव्हा घ्यायचे आहे, तेव्हा त्याचं स्वरूप देखील आणि ते घेतानाच देखील एक पद्धत महत्वाची राहते, की उगाचच सुरुवातीलाच पाणी पिलंय आणि मग जेवायला बसलेत, हे देखील चुकीचं आहे. कारण आपण अग्नीवरती म्हणजे अग्नी पेटलेला आहे आणि त्याच्यावरती पाणी पूर्ण टाकतोय आणि मग काहीतरी शिजायला ठेवतोय, हे देखील चुकीचं आहे. त्यामुळं मध्ये मध्ये आपण जेव्हा पाणी घेतो तेव्हा हे कणिक तिंबल्याप्रमाणे त्या पदार्थांचं व्यवस्थित एकत्रीकरण होऊ शकतं. म्हणून मग प्रत्येक वेळेस पाणीच घ्यायला पाहिजे असं नाही, तर मध्ये तुम्ही ताक घेऊ शकता किंवा मध्ये आपण एखादं घेतलेलं आहे ताटामध्ये किंवा आमटी आहे, तर हे देखील पेय पदार्थ आहे. तर जेणेकरून ह्या बाकीच्या ज्या कोरड्या पदार्थांचं एकत्रीकरण होणं हे शक्य होईल. म्हणून बऱ्याचदा काही जण चुरून खातात भाकरी, तर हे हे देखील महत्वाचं आहे की ज्यांना अग्नीवरती म्हणजे तिथं कार्य करणं शक्य नाहीये, तर अशा पद्धतीने देखील आपण आहार घेऊ शकतो की जिथं कोरडा आहार आणि द्रव आहार यांचं एकत्रीकरण आपण व्यवस्थित करू शकतो. त्यामुळं आता सगळे म्हणजे आपण म्हणू शकतो की मी हे काय, आपण तर हे रोजच करतो, पण नाही करत आपण. आपण काय करतो, सकाळी गडबड असते, मुलांना शाळेत पाठवायचं असतं, आपलं पण रुटीन आपल्याला सांभाळायचं असतं. आपण पटकन काहीतरी नाश्ता करतो आणि नंतर मुलांना डब्यामध्ये आपण काय देतो, तर चपाती आणि सकाळी आपल्याला 7-8 वाजता डबा द्यायचा आहे, तर एखादी भाजी. मग डब्यामध्ये ती भाजी सांडू नये म्हणून आपण एखादी कोरडी भाजी देतो. आणि म्हणजे मग आपण काय देतोय, कोरडा आहार देतो ना, म्हणजे चपाती आणि एखादी कोरडी भाजी देतो. तर हा हा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये आपण फक्त भक्ष्य आणि भोज्य एवढंच देतोय. मग चोष्य, लेह्य, पेय याचा वापर कुठंच करत नाही आपण. पातळ भाजी किंवा लपथबी भाजी कुठंच देत नाही. तर हे चतुर्विध आहार देणं किती महत्वाचं आहे, ह्या श्लोकावरून आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण तशा स्वरूपाचा आपण बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतंच समजलं आणि सोडून दिलं तर हे चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण केवळ एकांगी आहार घेतो, तर त्याचा परिणाम म्हणजे केवळ आपण चपाती भाकरी भाजी एवढंच जर खाल्लं, त्याला तुपाचा वापर नाही केला, तेलाचा वापर नाही केला, तर शरीरामध्ये तो किती कोरडेपणा निर्माण करेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जरी नाही माझं वजन कंट्रोल करायचं आहे म्हणून मी तेल तूप अजिबातच खात नाही, चुकीचं आहे. खर तर शरीरामधला सगळ्या अवयवांना स्नेहाची गरज राहते, तरच शरीरामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता निर्माण होऊ शकते. मग शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत, तर त्या जर कोरड्या पडल्या तर का नाही तिथे एखादा क्लॉट निर्माण होणार. मग क्लॉट होण्यासाठी किंवा गुठळी तयार होण्यासाठी केवळ कोलेस्ट्रॉलमुळेच गुठळी तयार होते किंवा काहीतरी एखाद्या फॅटमुळेच गुठळी तयार होते असं नसून
जर तुम्ही कोरडेपणा त्या अवयवाला देत असाल तर तिथल्या डेड सेल्समुळे देखील तिथली गुठळी का नाही तयार होणार. तर हा विचार करणं म्हणजे शरीरामध्ये जर आपल्याला कुठल्याही स्वरूपामधले कुठलंही इन्फ्लमेशन किंवा सूज येऊ नये किंवा ही छोटी आपण शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण करतोय म्हणजे काय करतो, तर जसा जुना एखादा रबर असतो, रबर बँड, तर तो ताणल्यानंतर जर जुना असेल तर आपल्याला पाहू शकतो आपण की त्याच्यावरती कशा अशा रेघा रेघा निर्माण होतात. तसंच जर आपण हा कोरडा स्वरूपाचा आहार जर घेत असू की जिथं कुठंच द्रव पदार्थ नाहीयेत किंवा चाटून घेण्यासारखं काही नाहीये किंवा तेला तुपाचाच वापर नाहीये, तर त्यांनी काय होणार आहे, शरीरामध्ये त्या रबरासारखी स्थिती निर्माण होणार आहे की थोड्या थोड्या चिरा पडल्यात. ह्या चिरा म्हणजे काय आहेत, तर छोट्या प्रमाणात असणाऱ्या त्या जखमा आहेत त्या अवयवाला होणाऱ्या. आणि मग ह्या जर जखमा जर आपल्या शरीरामध्ये होत असतील तर का नाही तिथं आजार निर्माण होणार. तर हा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपला आहार जेव्हा चौरस किंवा चतुर्विध आहार असला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण खरोखर एखादी ओली भाजी किंवा पातळ भाजी घेत आहोत ना, किंवा चटणी, लोणचं, मोरंबा, ओली चटणी अशा पद्धतीचा आपण आहार घेतो आहोत ना, किंवा भाजी, चपाती, सॅलड, तसंच एखादी नारळाची वडी, हे हे सगळं भक्ष्यच आहे ना, की बुंदीचा छोटा चतुर्विध आहार व्यवस्थित राहतो. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आहार घेतला जातो तेव्हा आपल्या शरीरातल्या सगळ्या पंचमहाभूतांचं व्यवस्थित पोषण होतं. आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या आपल्या शरीरामधल्या सातही धातूंचं व्यवस्थित पोषण होतं. आणि मग हे अग्नी जेव्हा छान पद्धतीने काम करतात तेव्हा मग आपली एंड प्रोडक्ट ऊर्जा, म्हणजे कुठल्याही कार्यामधली ऊर्जा ही जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होते. कारण आपल्या आहार घेण्याचं मुख्य कारण काय आहे, तर आपल्याला त्याचं काहीतरी कार्य करायचं आहे. नुसता आहार घ्यायचा आहे आणि तो त्याचा फक्त आनंद घ्यायचा आहे असं नाही अपेक्षित. तर आपल्याला जे काही आपलं कर्म आहे ते जर करायचं असेल तर ती एनर्जी हवी. आणि ती एनर्जी योग्य प्रकारे मिळण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा आहार घेणं देखील महत्वाचं ठरतं. तर त्या दृष्टीने हा चतुर्विध आहार किती महत्वाचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात एकच म्हणजे एका उदाहरणावरनं फक्त पटवून देते की जेव्हा आपल्याला खूप जुलाब होतात, तर तेव्हा आपलं पहिलं म्हणजे वैश्वानर अग्नी म्हणजे साक्षात भगवंतच काय सांगतायत की मला भूक नाही, माझा होम आता पेटलेला नाही, तर कृपया मोठी चंदनाची देखील लाकडं मला सहन होणार नाहीत. म्हणजे काय की होम जेव्हा अगदीच छोटासाच कुठंतरी निखारा आहे, हा, तर तिथे आपण चंदनाचं लाकूड टाकलं तरी धूरच निर्माण होणार आहे. मग आपण जर आजारी आहोत किंवा आपल्याला जुलाब झालेत तर स्वतः वैश्वानर अग्नी सांगतायत, स्वतः भगवंत सांगतायत की मला भूक नाही. मग उगाचच गोळी घ्यायचीये, मग एवढी एक चपाती खा, एवढी एक भाकरी खा आणि मग ही गोळी खा, हे म्हणणं किती चुकीचं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, तर पहिल्यांदी या अग्नीवरचं आवरण आपल्याला दूर करावं लागेल. म्हणजे काय करायचं की पहिल्यांदी आपल्या तोंडाला कुलूप लावायचं, की काही नाही, लंघन हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे की जो सगळ्या आजारांवरचं मुख्य औषध आहे. त्यामुळं पहिलं आजारपण आहे आणि आपला अग्नी सांगतोय की मला भूक नाही, तर उगाचच मोठमोठे चपाती, भाकरी, पिझ्झा, बर्गर असले काही पदार्थ घ्यायचे नाहीत. तर तिथे छोट्या स्वरूपामधनं सुरुवात करायची. म्हणजे जुलाब झालं, हे उदाहरण घेत होते मी, की जुलाब झाले तर आता इनपुट बंद झाला, मग काय द्यायचं, तर जुलाब होतात म्हणजे शरीरातला द्रवधातू बाहेर पडतोय, द्रवांश बाहेर पडतोय. म्हणजेच काय की आप महाभूत साक्षात बाहेर पडतंय.
म्हणल्यानंतर शरीरामधला आपमहाभूतच कमी होतंय असा त्याचा सरळ अर्थ होतो. म्हणल्यानंतर मग आपल्याला त्याचा पुरवठा बाहेरून घेणं गरजेचं आहे. मग इथे आपण काय करतो की म्हणून तर इलेक्ट्रॉल किंवा सरबत ही जेव्हा आपण घेतो इथे, तर जेणेकरून जो आउटपुट आहे, आपमहाभूत आउटपुट वाढलेला आहे, जाणं महत्वाचं आहे. आणि तो इनटेक अशा पद्धतीने असला पाहिजे की तो त्या आपल्या वैश्वानर अग्नीवरचं आवरण देखील दूर करेल. म्हणून मग इथे सूप किंवा गरम पाण्यातनं लिंबू सरबत घेणं, तर अशा पद्धतीचे छोटे छोटे उपाय किंवा अगदी थोड्या मात्रेमध्ये. हरी बोल, आवाज येतोय? हरी बोल, आवाज येतोय का? तर अशा पद्धतीचं छोट्या छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे सिप बाय सिप थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण या गोष्टी घेतो तेव्हा मग आपल्या शरीरातला द्रवांश देखील वरून येतो आणि त्या अग्नीला मदत देखील होते की पुन्हा एकदा तो होम पुन्हा एकदा पेटण्यासाठी. तर अशा पद्धतीने म्हणजे साधं चूल जेव्हा जर तुम्ही कुणी पेटवली असेल तर आपण पाहतो की आदल्या दिवशीचा समजा निखारा असेल तिथे किंवा सकाळचा स्वयंपाक केलेला आहे आणि तो निखारा आहे आणि आपल्याला परत चूल पेटवायची आहे, तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतं, ती राख पहिल्यांदा बाजूला करावी लागते, फुंकणीने फुंकर मारावी लागते जेणेकरून ती राख बाजूला होईल. आणि मग ती फुंकणी अजून मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण फुंकतो तेव्हा तो निखारा अजून फुलतो आणि मग तो अग्नी किंवा ती चूल पेट घेते. आणि मग सुरुवातीला आपण काय करतो, तर छोटासा अग्नी असेल तर छोटासाच एखादा गवताची काडी टाकतो, नंतर मग मोठे मोठे ते जळण किंवा सरपण टाकू. तर अशा पद्धतीने चुलीचं देखील आपण जेव्हा उदाहरण घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या अग्नीनुसार आपण त्या त्या पद्धतीचा आहार त्या अग्नीला देणं किती महत्वाचं आहे. म्हणून आता थंडीच्या सीझन मध्ये आपण मोठमोठे आपले सण देखील त्याच पद्धतीने आहेत. आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर थंडीच्या दिवसामध्ये दिवाळी येते, तर तेव्हा कुठंच सूप वगैरे असे पदार्थ नाहीयेत. तर तिथे काय आहे, तर चकली लाडू असे की जेणेकरून ह्या पेटलेल्या अग्नीला शांत किंवा एका समस्थितीत ठेवण्यासाठी म्हणून तसे पदार्थांचं नियोजन याच्यामध्ये आहे. किंवा थंडीमध्ये जे काही सण येतात तर तिथे मग उकडलेल्या गोष्टींचा वापर किंवा आपण आषाढ तळतो त्याच्या आधी ज्येष्ठामध्ये आपण साधारण उकडलेल्या गोष्टींचा वापर करतो. तर त्या त्या स्थितीनुसार, वातावरणातल्या स्थितीनुसार हा अग्नी समस्थितीत ठेवण्याचंच खरं तर या सगळ्या सणांचं देखील प्रयोजन असतं. त्यामुळे पारंपरिक गोष्टी आपण अवलंबन करणं हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आता हे झालं चतुर्विध आहाराचं थोडक्यात वर्णन. तर इथे अजून काय म्हणतायत की प्राणापान समायुक्त, तर शरीरामध्ये पंच म्हणजे तीन म्हणजे वात पित्त कफ असे तीन दोष आहेत. तर त्यातला वायू किंवा वात जर घेतला तर तो 5 प्रकारचा आहे ज्याला आपण पंचप्राण म्हणतो. हे कुठले कुठले, तर प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. तर इथून वरचं म्हणजे ज्याला आपण शिरोभाग म्हणतो किंवा महत्वाचं आहे ना, बुद्धी जिथं आहे तर तिथे कुठला प्राण किंवा वायू आहे, तर तो प्राणवायू आहे. की श्वास घेणं म्हणजे चांगल्या गोष्टी घेणं, जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेणं आणि नको असलेल्या गोष्टी बाहेर काढणं. म्हणजे साधं खूप कफ झालाय आणि थुंकी वाटे जेव्हा आपण कफ बाहेर काढतो, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर आणि प्राण श्वास घेणं ह्यासारखी जीवनावश्यक क्रिया जिथं चालते किंवा ज्या वायूच्या नियंत्रणाखाली आहे तो आहे प्राणवायू. त्याच्यानंतर उदान, मी आता वाक प्रवृत्ती म्हणजे बोलू शकते कारण उदान व्यवस्थित आहे, काम करत आहे म्हणून मी बोलू शकते. वाक प्रवृत्ती, प्रयत्नोर्जा, बलवर्ण, स्मृती क्रिया, जे काही थोडंफार आठवतंय ते स्मरण होतंय आणि मी बोलू शकते.
हे उदानाचं कार्य आहे. त्याच्यानंतर तो कुठं असतो तर कंठामध्ये, मुख्यतः कंठामध्ये. नंतर तिसरा आहे तो व्यानवायू, व्यानो हृदय स्थित, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी जो आपण म्हणतो ना की सगळ्या ठिकाणी हृदय चालू असेल तर शरीराचं सगळं रक्त करणं आवश्यक आहे. यंत्रणा कुठलीही हालचाल, आता मी हात हे करतेय किंवा आपल्या दृष्टीने अजून काय महत्वाचं आहे, आता प्राणवायूचं सांगितलं की प्राणापान समायुत हा म्हटलंय ना. तर प्राण म्हणजे काय की अन्न प्रवेशकृत, अन्न घेणं ही प्रक्रिया आहे, ही प्राणाच्या अखत्यारीत आहे. म्हणून प्राण हा वायू हा या अग्नीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कुठला म्हणलाय की अपान, अपान वायू, जसं मी मगाशी चुलीचं उदाहरण दिलं की राख बाजूला केल्याशिवाय तो पेटणारच नाही, तसंच आपल्या शरीरामध्ये ज्या काही नको असलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडल्याशिवाय आपल्याला भूक लागणं किंवा नवीन इंटेक घेणं शक्यच नाही. त्यामुळं जो कटीच्या प्रदेशी किंवा कटीस्थानी कार्यरत असतो आणि ज्या गोष्टी एका ठराविक काळानंतर शरीराच्या बाहेर पडणं गरजेचे आहे, जसं की मल मूत्र आणि 9 महिन्यानंतर, 9 महिने 9 दिवसानंतर गर्भ, हे बाहेर जेव्हा पडणं आणि आपल्या स्त्रियांच्या मध्ये मासिक धर्म ज्याला रजस्त्राव किंवा मेन्सेस म्हणतो, हे बाहेर काढणं हे जेव्हा आवश्यक असतं तर ते कुठल्या वायूच्या अखत्यारीत येतं तर अपान. म्हणजे आपण काय केलं की या चुलीने फुंकणीने फुंकर मारली आणि जेव्हा मला प्रवृत्ती व्यवस्थित होतीये, सकाळच्या शौचविधी व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्याला कुठेतरी आपल्याला 11च्या दरम्यान, 10-11च्या दरम्यान कुठेतरी ती भूक लागते. तर हे जे आहे हे महत्वाचं आहे. म्हणून अपान हा देखील महत्वाचा वायू आहे. आणि साक्षात अग्निसखा ज्याला म्हटलंय, तो समान वायू, समानो अग्नि समीपस्थ हा म्हटलंय. तर साक्षात त्या फुंकणीनं निखारा जसा फुलवायला लागतो तसं सतत फुंकर घालणारा, अग्नीच्या समीप असणारा हा समान वायू. अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती, असं त्याचं काम आहे. म्हणजे अन्न ग्रहण करणं, त्याचं पाचन करणं, पाचन झाल्यानंतर तो सगळ्या धात्वग्नींकडं किंवा पंचमहाभूतांकडं सारणं आणि एका ठराविक वेळी काही भाग हा रिनल सिस्टीमकडे किंवा युरिनरी सिस्टीमकडे देणं, की जेणेकरून मूत्र स्वरूपामध्ये ते बाहेर पडेल आणि काही स्वरूपामध्ये फिसेस किंवा मलनिर्मितीसाठी ते पाठवणं. तर ह्या ज्या क्रिया आहेत हे समान वायू करतो. त्यामुळं महत्वाचं प्राण अपान समान हे 3 वायू या अग्नीला वारा घालतात असं आपण म्हणू शकतो, किंवा अग्नीवरचं आवरण दूर करतात आणि अग्नीला त्या पोषण देत आहेत. त्यामुळे हे 3 वायू, अर्थात सगळेच वायू, म्हणजे हे फक्त त्या कार्यानुसार, जसं आपण म्हणतो ना की बेसिनचं पाणी किंवा किचनचं पाणी, पाणी तर सगळीकडे सेमच आहे, परंतु तसंच वायू तर सगळीकडे सेमच आहे, परंतु त्या त्या कार्यक्षेत्रात तो त्या पद्धतीचं काम करतो, म्हणून त्याचं आता वर्णन त्या पद्धतीने केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे होमासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आणि या साधन सामग्री कशा पद्धतीने काम करतात हे आपण या श्लोकामध्ये पाहू शकतो. मग आपलं मुख्य काय कर्तव्य आहे, तर आता हा होम नीट करायचा आहे आपल्याला, हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. त्यामुळे उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म हे फार महत्वाचं आहे. उगाचच मला आता 9 वाजता बाहेर पडायचंय तर मी 6 वाजताच नाश्ता, भरपेट नाश्ता करेन, तर हे चुकीचं आहे. सिंपल रूल आहे की जसं सूर्य काम करतो तसं आपलं शरीर काम करणं गरजेचं आहे. सूर्य जर 6-6:30 ला उगवत असेल तर त्यावेळी त्या सूर्याची काय क्षमता आहे, म्हणजे त्या क्षणात सूर्याची काय, हे म्हणण्यापेक्षा की त्या सूर्यकिरणांचं एक कोवळं सूर्यकिरण आहे, तर त्याच्यामध्ये असं प्रखर तेज आहे का, तर नाही. मग सूर्याची किरण जस्ट सुरुवात झालेली आहे
तर आपल्या शरीरामधल्या वेळ कुठली आहे, तर शरीर शुद्धीची ती वेळ आहे खरं तर. म्हणजे सकाळी 6च्या पर्यंतची जे वेळ आहे, जर आपण ब्राह्ममुहूर्तावर उठत असू तर ह्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होऊ शकतात. तर सुरुवातीला काय करायचंय, तर अपान वायूचं काम होणं महत्वाचं आहे, की शरीर शुद्धी होणं महत्वाचं आहे. मग कुठे जाऊन त्या वैश्वानर अग्नीचं काम हळूहळू हळूहळू सुरू होईल. त्यामुळे 6-6:30ला उगाच पोट साफ होतंय नाही होतंय तोपर्यंत आपण काहीतरी खाणं हे किती चुकीचं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे 6 ते 10 ही जी वेळ आहे त्या दरम्यान खरं तर खूप मोठे पदार्थ घेणं अपेक्षित नाहीये. तर आपल्याला मग छोट्या छोट्या स्वरूपामध्ये, जसं आता सांगितलं ना, की हळूहळू आपण तो अग्नी वाढवतोय, तर त्या पद्धतीची गोष्टी देणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने अर्थात हे सगळ्याच्या प्रत्येकाच्या प्रकृतीवर देखील राहतं अवलंबून. तर त्या पद्धतीचा तो आहार त्या दरम्यान असणं गरजेचं आहे, जो साधारणतः हलक्या स्वरूपामध्ये पटकन पचेल असं. मग आपला जेव्हा 12-1 जेव्हा सूर्यप्रकाश खूप तीव्र स्वरूपामध्ये आहे, तेव्हा मात्र आपण व्यवस्थित जेवण घेणं महत्वाचं आहे. म्हणजे तिथे या 4 प्रकारचा आपण आहार घेणं गरजेचं आहे. मग ऍक्च्युली आपली एनर्जी व्यवस्थित क्रिएट होऊन संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आपण हलक्या स्वरूपामध्ये आहार घेणं परत महत्वाचं आहे. आणि नंतर साधारणतः 7-7:30 नंतर खरं तर पोटाला विश्रांती देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये उगाच म्हणून हे लक्षात, जेव्हा आपण म्हणतो ना की यज्ञ कर्म करणं महत्वाचं आहे, तेव्हा सूर्याची जशी गती आहे तसं आपलं शरीर चालतंय ना, एवढा साधा जर आपण रूल लक्षात ठेवला, साधा नियम आहे, एवढं जरी आपण पालन करू शकलो तर नक्कीच आपण आपलं शरीर रूपी मंदिर हे आपण व्यवस्थित ठेवायला मदत करू शकतो. आणि जर शरीर रूपी मंदिर नीट असेल तर हा वैश्वानर अग्नी हा देखील आपल्याला आपल्या ज्या आध्यात्मिक क्रिया कर्म त्याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती देखील आपल्याला खूप छान पद्धतीने हा जाठराग्नी स्वतः साक्षात वैश्वानर रूपामध्ये असलेले भगवंत नक्कीच आपल्याला ती मदत करतील. तर त्या दृष्टीने आपण त्या स्वरूपाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा पद्धतीने या श्लोकावरती सांगण्याचा मी प्रयत्न केला. कुणाला काही शंका असतील तर नक्की विचारा. याचा अजून डिटेल भाग जेव्हा आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये सात्विक राजस तामस आहार आहेत तर त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये डिटेल त्याचं वर्णन येईल. तर तिथे आपण अजून पाहूयात की आहाराचे अजून काय काय स्वरूप असलं पाहिजे. परंतु या श्लोकाच्या आधारावरती जे काही आवश्यक आहे ते थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. तर हरे कृष्णा. तुम्ही मला सगळ्यांनी, सॉरी उशीर झाला आणि तरी मला एवढं वेळ तुम्ही सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. खूप छान क्लास झाला. आयुर्वेदिक डाएट आणि सूर्याचा संबंध आणि सगळंच खूप छान. म्हणजे या ज्ञानात पण आमच्या खूप भर पडली. थँक्यू. कुणाला काही प्रश्न आहेत का? अनम्यूट करा. कुणाला काही प्रश्न असतील तर. हरी बोल माताजी. थँक्यू व्हेरी मच फॉर व्हॅल्युएबल लेक्चर. इट इज व्हेरी युजफुल माताजी. एवढं छान लेक्चर तुम्ही दिलंय की आम्ही सगळेच फॅमिली मेंबर एवढं एकांतपणे चित्ताने ऐकत होतो. तर बरेच आम्हाला म्हणजे हे तुम्ही जे सर्व सांगितलं चर्य चोष लेह्य आणि पेय हे म्हणजे आपण कसं बॅलन्स डाएट घेतला पाहिजे. बिझी शेड्यूल मध्ये आपण खूप घाईने चपाती पोळी भाजी घेऊन म्हणजे प्रयत्न करतो, पण लिक्विड फूड पण घेणं किती महत्वाचं आहे. तर हे खूप समजलं. तर धन्यवाद माताजी. थँक्यू व्हेरी मच. हरी हरे बोल कृष्ण माताजी. माताजी. खूप छान लेक्चर दिलं माताजी तुम्ही. आणि नुसतं भगवद्गीतेतले हे श्लोक वाचून एवढी माहिती कधीच मिळाली नसती. एवढं तुम्ही डीप मध्ये सांगितलं माताजी. खूपच सुंदर.
आणि भगवद्गीतेचा श्लोक प्लस तुम्ही आयुर्वेदाचा आधार घेऊन जे काही सांगितलं ना ते खूपच खूपच उपयोगी आहे त्या गोष्टी खूपच छान. थँक्यू माताजी. हरिबोल माताजी. हा माताजी. हरिबोल. हा माताजी, एक तुमचं लेक्चर आमच्या वैष्णवीसाठी ठेवा आता. आयुर्वेदिक आहार विहार आणि तुमची हो भगवद्गीता. नक्की अतिशय सुंदर नक्की लेक्चर. म्हणजे आम्हाला नक्की अपेक्षित देते. आहे तुमच्याकडून ते. हो खूपच हो छान. नक्की नक्की ओके, नक्की. थँक्यू. येस थांबूयात मग आपण.